उजवा मेंदू. तर पहिल्यांदा मी एक गोष्ट सांगणार आहे. एका ठिकाणी मी जात होते. एका ठिकाणी जात असताना खूप मोठं कडाक्याचं भांडण चालू होतं. आपापसामध्ये खूप व्यक्ती जमलेल्या होत्या आणि त्या ज्या व्यक्ती होत्या त्या खूप अशा मोठ्या विषयावर खूप जोरजोरात भांडण चालू होते. तर आपल्याला माहिती आहे की भांडण चालू असताना तिथं हौसे नवसे गवसे अशा व्यक्ती तिथं असतात आणि बघणाऱ्या व्यक्ती खूप असतात. पण खूप वेळ झाला त्यांचं भांडण काही थांबेना. तिथं असणारा एक नॅरेटर त्या ठिकाणी येतो आणि ज्या दोन व्यक्ती ज्या विषयासाठी भांडण त्यांचं चालू असतं तर त्या दोन व्यक्तींना तो नॅरेटर विचारतो की तुमच्या विषयाचा तुमच्या भांडणाचा विषय काय आहे तो जरा मला सांगता का. तर ठीक आहे. तर ते सांगतात की आमच्या भांडणाचा जो विषय आहे तर तो विषय अशा पद्धतीनं आहे की मी मोठा का तू मोठा. तर नॅरेटर सांगतो की असं कोणीही जगामध्ये नाही की तू मोठा मी मोठा तू लहान मी लहान. तर सगळ्या आपली एक काय आहे घरातील कुटुंबच आहे. तरी सुद्धा ज्या दोन व्यक्ती भांडत असतात त्या दोन व्यक्ती आणखीनच जोरामध्ये भांडू लागतात. तर शेजारी एक व्यक्ती अशी शांतपणे भांडण ऐकत असते आणि ती भांडण ऐकता पुढे येते आणि विचारते हे बघा बाळांनो तुम्ही भांडू नका. आपण हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये कोणताच अवयव मोठा नाही किंवा कोणताच अवयव लहान नाही. सगळेच अवयव आपल्याला काय महत्त्वाचे असतात. कुठल्या आपल्या शरीराचा कोणताही अवयव हा निकामी नसतो. एखादा अवयव जरी निकामी झाला तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा निरुपयोग तयार होतो. तर असं सांगितल्यानंतर ते भांडण थांबतं आणि त्यानंतर की त्या सगळ्या ज्या व्यक्ती असतात त्या एकमेकाच्या घरी निघून जातात. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की डावा मेंदू उजवा मेंदू याच्यामध्ये श्रेष्ठत्व कुणाचंच नाही. डावा मेंदू हा उजव्या मेंदूचा एक भाग आहे आणि उजवा मेंदू हा डाव्या मेंदूचाच एक भाग आहे. तर आमच्या ग्रुपमधील जे सदस्य इथं बसलेले आहेत तर ते सदस्य आपल्याला डाव्या मेंदूचं कार्य आणि उजव्या मेंदूचं कार्य सांगतील. धन्यवाद. कितीही म्हटलं तरी मीच श्रेष्ठ आहे. मी डावा मेंदू आहे आणि मीच श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणणार कसं कसं काय. अहो मी डावा मेंदू आहे. माणसाचं सगळ्या व्यक्तींचं माझ्याशिवाय काहीच चालत नाही. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू आपण वापरतो ज्या वस्तू आपण बाहेर वापरतो ज्या वस्तू आपण देशाच्या प्रगतीसाठी वापरतो कुटुंबासाठी वापरतो ज्या वस्तू संशोधनासाठी वापरतो या सगळ्या वस्तूंची नावं मीच माझ्यामुळेच व्यक्ती लक्षात ठेवू शकतो आणि सगळे कार्य व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. म्हणजे मीच श्रेष्ठ आहे. अरे काय सांगतोस. तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ. मी आहे उजवा मेंदू. अरे तू ज्या ज्या गोष्टींची नावं सांगितली त्याचे गुणधर्म माझ्याशिवाय घडत नाही. आज तुम्ही बघा क्षकिरणाचा शोध लावला. विल्यम रोस्टेन यांनी क्षकिरणाचा शोध लावला आणि मग तू काय करायला लागलास. बेबी बॉय गर्ल बॉय याच्यामध्ये तू अडकून गेलास. पण त्याचं उपचारात्मक निदान कसं करायचं त्याचा तो माझा मेंदू जागृत असल्यामुळेच ते मी करू शकलो. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. तू काय सगळीकडे विध्वंसच करत सुटलास. मी मात्र या विध्वंसाचा वापर शत्रूच्या विध्वंस जो आपला परकीय आक्रमण आपल्याकडे जे होत होतं त्या आक्रमणाला थोपवून ठेवण्यासाठी त्या मेंदूचा वापर मी केला. म्हणून आय एम इम्पॉर्टंट. अरे उजव्या मेंदू तू म्हणतो संरक्षणाचं मी संरक्षणाचं पण सांगतो. कारण डावा मेंदू हा कुठल्याही घटनेपासून व्यक्तीला सुरक्षित करण्यासाठी संरक्षित राखण्यासाठी याचा उपयोग करताना डावा मेंदूच उपयोगी पडतो.
अगदी घरामध्ये लहान सहान गोष्टीमध्ये काहीतरी इजा जखमा होतात, त्याच्यासाठी सुद्धा सुरक्षित राहण्यासाठी मीच उपयोगी पडतो. युद्धाच्या बाबतीमध्ये देशाचं संरक्षण करण्यासाठी तिथं सुद्धा मीच उपयोगी पडतो. संरक्षित जर माणूस राहिला नाही तर माणूस सुरक्षित नसला तर तो जिवंतच राहणार नाही, आणि जिवंत राहिला नाही तर काय उपयोगच नाही. म्हणून मीच श्रेष्ठ आहे, मी व्यक्तीला सुरक्षित करतो. ओके ओके, पण तू ऐक, तू सेफ राहतो कशासाठी? माझ्या जीवावर तू सेफ राहतोस. मी अनसेफ होऊन तुला प्रोटेक्शन करते. बघा, तू फक्त म्हणतो इम्पॉसिबल इम्पॉसिबल इम्पॉसिबल, आणि मी त्याला आय एम पॉसिबल म्हणायला जाते. आणि म्हणून तू कितीही म्हटला, तू सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतःचा जीव धोक्यात घालते. आणि म्हणूनच मी आणि मी श्रेष्ठ आहे. डावा मेंदू जीवनामध्ये फार महत्वाचा आहे, कारण डावा मेंदू आपल्याला विज्ञान आणि गणित, डावा मेंदूच विज्ञान आणि गणित समजून घेतो. सर्व निसर्गातील गोष्टी, सर्व व्यवहार, बँकेचे व्यवहार, पोस्टाचे व्यवहार माझ्यामुळे शक्य होतात. जर गणित विषय आणि विज्ञान विषयामध्ये डावा मेंदू कार्य करत नसता तर आपले बरेच व्यवहार, आपले बरेच गोष्टी जीवनामध्ये आपण फारसे हे झालो असतो. त्यामुळे डावा मेंदूचं जीवनामध्ये फार महत्त्व आहे. विज्ञान आणि गणिताच्या सर्व आतापर्यंत झालेल्या सर्व शोध आणि सर्व गोष्टी आणि माहिती माझ्यामुळे शक्य झालेली आहे. आणि देशाची प्रगतीमध्ये डाव्या मेंदूचा भरपूर उपयोग केला जातो. नक्कीच डाव्या मेंदूच्या उपयोगानं विज्ञानाची प्रगती साध्य झाली असली तरी माणसाची सद्सद विवेक बुद्धी ही उजव्या मेंदूवरती अवलंबून असते. विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, ते तलवारीसारखं आहे. त्याचा कसा उपयोग करायचा जर सद्सद विवेक बुद्धीनं ठरवलं नाही तर हा आघातच होईल. आणि असंच विज्ञानाची प्रगती झाली आणि मग कित्येक दिवस चाललेलं रशियाचं आपण युद्ध बघतोय. युक्रेन उद्ध्वस्त झाला. विज्ञानाच्या प्रगतीनं युरेनियम दिलं, पण ते युरेनियम जर आपण वाईट करण्यासाठी वापरलं तर युक्रेन सारखं राष्ट्र नष्ट होतं. आणि म्हणून उजवा मेंदू माझा आहे, म्हणून तर भारत हा शांतताप्रिय राष्ट्र आहे. आमच्याकडेही अनुभव आहेत, पण आम्हाला बुद्धांचं तत्वज्ञान तितकंच महत्वाचं वाटतं आणि गांधीजींची अहिंसा तितकीच महत्वाची वाटते. गांधीजींच्या अहिंसेनं आम्ही देश जिंकला नाही की बंदुकीच्या गोळीनं आम्ही देश जिंकला. म्हणून बंदुकीच्या गोळीपेक्षा मला माझा उजवा मेंदू महत्वाचा वाटतो की सद्सद विवेक बुद्धी मी जागो ठेवून बुद्धांच्या तत्वज्ञानानं मी या विज्ञानातील प्रगतीचा उपयोग करतो. भलेही डाव्या मेंदूनं शोध लावले असतील, पण त्याचा उपयोग जीवनामध्ये कसा करायचा हे माझा उजवा मेंदू शिकवतो. आणि म्हणून उजवा मेंदू असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मीच श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. मी डावा मेंदू आहे, मीच श्रेष्ठ आहे. कारण पंच ज्ञानेंद्रिय आहे ती माझ्याच ताकद आहे. कारण जे वाचन होतं, जे ऐकणं होतं, जे बघणं होतं, हे सगळं ग्रहण मीच करू शकतोय आणि हे सगळं मीच जाणू शकतोय. म्हणून मी डावा मेंदू उजव्या मेंदूपेक्षा श्रेष्ठ आहे. ग्रहण करणं, आकलन करणं हे जरी तुमचं असलं तर ते ग्रहण झालेलं ज्ञान हे उपयोजनात आणणं हे उजव्या मेंदूचं काम आहे. भले तुम्ही भरपूर असं श्लोक पाठांतर कराल, भले तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र पाठांतर कराल, पण सद्सद विवेक बुद्धी जागा ठेवून त्या विज्ञानातील गोष्टींचा वापर करणं, गणितातील ती गोष्ट योग्य करण्यासाठी वापरणं हे माझा उजवा मेंदू सांगतो. म्हणून मला अजूनही वाटतं की माझा उजवा मेंदू श्रेष्ठ आहे. अरे एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, मग लक्षात मला पण वाटायला लागलं की मी जितका महत्वाचा आहे तितकाच हा उजवा मेंदू सुद्धा महत्वाचा आहे. आपण उगाचच भांडत बसलोय. आणि याच्यामध्ये व्यर्थ आपली शक्ती वाया लागते. हो, आम्ही विरोध नाही, एकमेकांच्या विरोधात नाही, तर एकमेकांच्या सहवासातून आपण हे कार्य सहकार्यातून आपल्याला काम पार पाडायचं आहे. म्हणून आपण
एकमेकांच्या विरोधामध्ये न भांडता आपण समन्वय साधूया. एकमेकांसहाय्य करू.